नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची जर ही रास असेल तर तुम्ही सतर्क राहायला पाहिजे. कारण शनी आता अडथळे अडचणी तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात निर्माण करणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, शनी महाराज अडचणी अडथळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात केव्हा वाढवतात? जेव्हा आपल्यावर शनीचा दोष असतो, शनीची 7.5 असते. याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. त्या राशी जाणून घेणार आहोत ज्यांना आता यापुढे सतर्क राहण्याची गरज आहे. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल, नोकरी व्यापाराबद्दल, नात्याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, पत्रिका मार्गदर्शन हवं असेल, जीवनात पुढे काय करावं हे जाणून घ्यायचं असेल, योग्य काळ, कोणते दोष आहेत की नाही, कोणती सेवा करावी, कोणते उपाय करावेत, या सगळ्याची माहिती पत्रिका बघून तुम्हाला हवी असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. मित्रांनो, शनिदेवांना कर्माचे देव मानले जाते. ते प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. जे लोक मेहनतीने आणि प्रामाणिकपणे जीवन जगतात त्यांना शनी उंचीवर घेऊन जातात. पण चुकीचे कर्म करणाऱ्यांना कठीण परीक्षा द्यावी लागते. आणि जेव्हा शनीची 7.5 सुरू होते तेव्हा सुद्धा शनी त्याच लोकांना त्रास देतात ज्यांनी चुकीचे कर्म केलेले असतात. आता प्रत्येक वेळेस शनीची 7.5 ही 3 राशींवर सुरू असते. ती कशी? तर एका राशीवर असतो पहिला टप्पा, दुसऱ्या राशीवर असतो दुसरा टप्पा, तिसऱ्या राशीवर असतो तिसरा टप्पा. पहिला टप्पा असतो 2.5 वर्षांचा, दुसरा टप्पा असतो 5 वर्षांचा आणि तिसरा शेवटचा टप्पा असतो 7.5 वर्षांचा. म्हणजे अडीच असे 3 टप्पे असतात. तर आपण आता जाणून घेणार आहोत त्या 3 राशी कोणत्या ज्यांना सतर्क राहण्याची खूपच गरज आहे. तर पहिली जी रास आहे ती आहे कुंभ राशी. कुंभ राशीवर शनीचा प्रभाव खूप खोलवर पडू शकतो. कारण कुंभ राशीच्या लोकांना शनीच्या 7.5चा शेवटचा टप्पा सुरू आहे. शेवटचे त्यांचे 2.5 वर्ष सुरू आहे आणि 2027ला त्यांची शनीची 7.5 पूर्णतः संपणार आहे. म्हणून 2027 पर्यंत त्यांनी काळजी घ्यायची आहे, सतर्क राहायचे आहे. निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार करून त्यांनी निर्णय घ्यायचे आहे. कारण या काळात त्यांचा मानसिक ताण वाढू शकतो, गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि शेवटच्या क्षणी काहीतरी कामं अडकतील, पैशाची अडचण जाणवू शकते. दुसरी जी रास आहे ती आहे मीन राशी. मीन राशीला शनीच्या 7.5चा दुसरा टप्पा सुरू आहे. त्यांनी पहिला टप्पा पूर्ण केला, आता ते दुसऱ्या टप्प्यात आहेत. आणि मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ भावनिकदृष्ट्या कठीण ठरू शकतो. विश्वासू व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, जुने वाद पुन्हा समोर येऊ शकतात. मीन राशीची 7.5 संपण्यासाठी अजून बराच कालावधी बाकी आहे. म्हणून मीन राशीच्या लोकांनी सुद्धा यापुढे सतर्क राहण्याची गरज आहे. कारण 2027ला तुमचे 5 वर्ष पूर्ण होतील 7.5चे आणि 2027 पासून पुन्हा पुढचे 2.5 वर्ष तिसरा टप्पा राहणार आहे. यानंतरची शेवटची रास आहे ती म्हणजे मेष राशी. कारण मेष राशीला आत्ता शनीच्या 7.5चा पहिला टप्पा सुरू झालेला आहे. पहिले त्यांचे 2.5 वर्ष सुरू झालेले आहे. म्हणून त्यांना अजून बराचसा कालावधी काढायचा आहे. म्हणून त्यांनी अजून जास्त सतर्क राहायला पाहिजे. मेष राशीच्या लोकांना अचानक अडथळे आणि विलंब अनुभवायला मिळू शकतात. जे काम पटकन व्हायचे तेच आता थांबू शकते. रागावर त्यांनी नियंत्रण ठेवावं. घरात वाद वाढू शकतात, आर्थिक नुकसान त्यांचे होऊ शकते, काही लोकांना मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. पण मित्रांनो, या 3ही राशींनी अजून सुद्धा घाबरायची गरज नाही. कारण शनी परीक्षा घेतात, त्रास कोणाला देत नाही. ज्यांनी चुकीचे कर्म केलेले आहेत त्यांचीच परीक्षा शनी घेतात. जर तुम्ही संयम ठेवला, देवावर विश्वास ठेवला, चांगली कर्म केलेत तर शनीचे प्रभाव हे चांगलेच मिळणार आहेत. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.